नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नवरात्री स्पेशल खिचडी बनवणार आहोत उपवासाची। इथे मी 2 बाउल भरून साबुदाणा धुवून घेते पाणी टाकून। असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व पाणी काढून टाकायचं आहे। आपल्याला मस्त मुलायम खिचडी बनवायची आहे। आता आपण पाणी टाकून साबुदाणा भिजत घालूया आणि झाकण ठेवून देऊया। तोपर्यंत आपण 4 तास झाले साबुदाणा भिजत घातलेला आहे। आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया। तोपर्यंत बारीक गॅस केलेला आहे। तोपर्यंत आपण मिरची आणि पिंक मीठ टाकून चटणी करून घेऊया। शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत। आता साले काढून घेऊया आणि वाटलेल्या चटणीच्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण शेंगदाणे टाकून देऊया। ते पण चांगले भरडून घेऊया। अशा प्रकारे आता साबुदाणा चांगला भिजलेला आहे। आता भरडलेले शेंगदाणे साबुदाण्यामध्ये टाकून देऊया। इथे छोटे छोटे बटाटे पण मी कापून घेतलेले आहेत खिचडीसाठी। आता या साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याची भरड टाकून देऊया आणि सर्व बाजूनी मिक्स करून घेऊया। आता आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे। आता आपण जी चटणी केली ती टाकून देऊया हिरवी आणि लगेचच बटाट्याचे तुकडे टाकून देऊया, म्हणजे ते तेलामध्ये चांगले उकडतील। एक मिनिट 2 मिनिट झाकण ठेवून देऊया। चांगला शिजलेला आहे बटाटा। आता मिक्स केलेले साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून देऊया आणि चांगलं वर खाली करून हलवून घेऊया। अजून थोडंसं आपण मीठ टाकून देऊया, पिंक मीठ। पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया। आता झाकण ठेवून देऊया। चांगली झाली आहे आपली खिचडी। अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे मुलायम। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।